श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत कार्तिक स्वामींच्या रूपात श्री स्वामींचे अक्कलकोट येथे दर्शन. ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. भक्तांनो, अशा या पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. एकदा बडोदा येथील काही मंडळी श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनास जात होती. त्यांच्या मनात विचार आला की वाटेत अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ आहेत, त्यांचे दर्शन घेऊन पुढे जावे. त्याप्रमाणे ती सर्व मंडळी अक्कलकोट येथे आली. त्या मंडळींमध्ये एक रामशास्त्री डोंगरे या नावाचे गृहस्थ होते. ते स्वामींच्या दर्शनाला गेले तेव्हा स्वामींना म्हणाले, मी कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जात आहे. तेव्हा स्वामी म्हणाले, तू जाऊ नको. हे स्वामींचे बोल ऐकून तो विचारातच पडला. त्या मंडळीत बाबा सबनीस नावाचे एक गृहस्थ होते. ते डोंगरेंना म्हणाले, तू आज्ञाभंग करू नकोस. त्यांचे हे बोल मान्य करून रामशास्त्री डोंगरे तेथे राहिले आणि बाकीची मंडळी पुढे निघून गेली. डोंगरेंच्या मनात कार्तिक स्वामींच्या दर्शनाची तळमळ लागली होती. त्यानंतर लगेच पौर्णिमा होती. त्या दिवशी स्नान संध्या आटोपून डोंगरे बाबा स्वामींच्या दर्शनाला गेले. स्वामींच्या पुढे पुष्कळ मंडळी दर्शनासाठी बसलेली होती. समर्थांची मंगल आरती झाल्यावर सर्वांचे दर्शन झाले. डोंगरे बाबा तेथे उभे होतेच. सर्व मंडळी गेल्यावर स्वामी महाराज उभे राहिले आणि कार्तिक स्वामींच्या रूपाने समर्थांनी रामशास्त्री डोंगरे बाबांना दर्शन दिले. ते कार्तिक स्वामींचे मूर्तिमंत स्वरूप पाहून रामशास्त्रींना महा आश्चर्य वाटले आणि ते संतोषाने स्तुती करू लागले. भगवान दत्तमूर्ती, आपण प्रत्यक्ष बोलते चालते सगुण रूप ईश्वर आहात, परंतु आम्ही अज्ञानी मदांध असल्यामुळे आपल्या स्वरूपास जाणत नाही. तथापि आपल्या साहजिक दयारूप स्वभावाने आमचे इह परहित होत आहे. पदरात प्रचितीचे पाप पडल्यावर आमचे डोळे उघडतात, असे आनंदाचे उद्गार त्यांच्या तोंडातून बाहेर पडले. त्यांनी स्वामींच्या चरणांना वंदन केले आणि आनंदाश्रूने त्यांचे डोळे भरून आले. असा अलभ्य लाभ स्वामींनी दिलेल्या कार्तिक स्वामींच्या रूपातील दर्शनाचा त्यांना झाला. म्हणून त्यांनी तेथे राहून स्वामी सेवा करण्याचे ठरविले. त्यांनी 2 वर्ष अक्कलकोट येथे वास्तव्य केले आणि नंतर ते बडोद्यास गेले. रामशास्त्री पुढे स्वामींचे भक्त झाले. ते सदाचारी व विवेकी असून लोकांना पुराण सांगत असत. पुढे बडोद्यास त्यांनी स्वामींची कीर्ती व चमत्कार लोकांना सांगून तेथे त्यांनी स्वामी भक्त निर्माण केले. कोणत्याही देवतेच्या रूपात स्वामी भक्तांना दर्शन देतात तेव्हा ते भक्तही धन्य होतात.
परमभक्ताची कामना मनाती, संत आनंद पुरविती. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. भक्तांनो, पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.